विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। आज इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने धर्मवीर 2 हा पिक्चर दाखवण्यात आला। सगळ्या महिला भगिनी, इंदापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या एक औचित्य साधून नवरात्राचं की आपण शिवसेनाच्या वतीने हा पिक्चर आज इथं दाखवण्यात आला। माझ्या सगळ्या महिला भगिनी या सगळ्या आज विशेष करून भगवा रंग होता। आपण नवरात्रातल्या माळेला पण आज म्हणतो की बाबा प्रत्येक रंग दिलेला आहे, तसा आज भगवा रंग आणि भगव्याच्या हिंदुत्वाच्या गोष्टी आपण करत नाही तर आपण त्या करण्यासाठी सुद्धा इतरांना सोबत घ्यायचा एक प्रयत्न, एक शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचून शिवसेना म्हणजे काय, नक्की काम कशा प्रकारे पक्षाचं चालतं आणि शिवसेना हा खरंच सामान्य जनतेसाठी, सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आणि एक न्याय देण्यासाठीचं काम करणारं हे जे हिंदुत्व आहे, हा विषय घेऊन जर आज आपण बघितलं तर आज आपल्या सगळ्या इथं भगिनी पण आलेल्या आहेत। प्रत्येकीला एक शिवसेनेबद्दलचं जे पहिलं असतं की आपल्याला माहित नसतं की नक्की काय आहे काय नाही, आपण सगळ्या पक्षांसारखं घेतलं जातो। पण आज नक्कीच मला वाटतं की माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि ह्या सगळ्या भगिनी आहेत की ह्यांनाही कळलं असेल की जे तालुक्यात काम चालतं हे काम वेगळ्या पद्धतीचं आहे आणि एक शिवसेना म्हणून जे आम्हाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, आमचे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय, संवेदनशील आणि अनाथांचा नाथ असे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांनी आज आपण सगळ्यांनी बघितलं वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून किती लोकांचे प्राण वाचवले, किती लोकांना मदतीचा हात दिला। आज आपल्या प्रत्येक स्त्री शक्तीला जे 50% आपल्याला एसटी महामंडळातलं आरक्षण असू द्यात, तिकिटातल्या सूट असू द्यात, मुलींचं वैद्यकीय शिक्षण मोफत असू द्यात, ज्येष्ठांना आपण अनेक प्रकारच्या स्कीम आहे, तीर्थदर्शन योजना आहे, वयोश्री योजना आहे, अशा कोणतीही योजना जी आणली आहे ती हितासाठी आणलेली आहे आणि अशा सामान्य लोकांमधला सामान्यातला असामान्य माणूस म्हणजे आज आमचे एकनाथ भाई आहेत। आणि आज खरं तर पिक्चर बघताना म्हणजे मी कार्यकर्ती आहे शिवसेनेची, ह्याचा मला खरंच एक अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे, म्हणून खरंच मी आज एक वेगळा ह्याच्यातून पिक्चर बघितला। ज्या नवीन माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना अजून पक्षही माहित नाही त्या सगळ्यांनाही आज वेगळ्या प्रकारचा असं एक दिसला असेल की नेता नुसता येतो, गाडीतून बसतो आणि बोलतो आणि जातो, तसा हा नेता नाहीये। हा आपल्यासारख्या घरातला आहे, त्याची फॅमिली पण आपल्यासारखी आहे आणि बऱ्याच जणींना माहिती असेल की साहेब 2 लोक असले तरी थांबून आज इंदापुरातल्या आपल्या लोकांसाठी आपल्याला मदतीचा हात देतात। कधी वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातलं एकही प्रकरण कधी अर्धवट राहिलेलं नाहीये, प्रत्येकाला मदती आलेल्या आहेत आणि अशा बहिणीचे आम्ही कार्यकर्ते आहोत, ह्याचा खरंच आम्हाला अभिमान आहे। आमचे जिल्हा प्रमुख महेश दादा पासलकर, तालुका प्रमुख आज आदरणीय राम जामदार आहेत, शहर प्रमुख आहेत शुभम जामदार, उपजिल्हा प्रमुख अण्णा काळे आहेत आणि ह्या सगळ्यांबरोबर एक काम करायची आम्हाला जी संधी मिळते एक भगिनी म्हणून, खरंच ह्या सगळ्या भावांच्याही मनापासून आभार की तालुक्यात त्यांनी अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम राबवला की जेणेकरून पक्षाची ताकद पण वाढेल आणि सामान्यांना न्याय देण्यासाठी आज कुठल्याही भगिनी आल्या तर तेही सक्षमपणे हे सगळे विचार घेऊन लोकांसाठी काम करतील आणि जनतेत जाऊन सामान्याला न्याय देतील असाच एक विश्वास मी व्यक्त करते। जय महाराष्ट्र। आज इंदापूरमध्ये धर्मवीर 2 या चित्रपटाला सगळ्यांनी महिला भगिनींनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो आणि जी आपल्या पहिले दिघे साहेबांची शिकवण होती तीच आता एकनाथ शिंदे साहेब हे पुढे नेत आहेत। हे सर्वांना आपल्या सगळ्या भगिनींच्या पाठीशी एकनाथभाई शिंदे साहेब एक भाव म्हणून उभे राहत आहेत, हे सगळ्या भगिनींनी जाणून घ्यावे आणि येणाऱ्या विधानसभेला याचं भावाला साथ द्यावी हीच मी या निमित्ताने बोलतो। धन्यवाद। या सगळे इकडे या 2 मिनिट इकडे ताई, तुम्ही आज या ठिकाणी केशर सिनेमा या ठिकाणी तुम्ही आलात, बरोबर इकडे तुम्ही या ठिकाणी आज जो धर्मवीर 2 बघितलाय त्या संदर्भात काय सांगू शकता? काय वाटलं तुम्हाला पिक्चर बघून? चांगलं वाटलं। हा जो पिक्चर होता, हा पिक्चर पाहत असताना ह्या पिक्चर पाहण्यासाठी जे तुमची व्यवस्था केलेली आहे कोण केलेली आहे सांगा ना। तुम्हाला जर माहित असेल तुम्ही हा पिक्चर पाहिलाय, काय वाटलं पिक्चर बघून? खूप छान वाटलं। छान वाटलं।
आपण त्याची पुढची प्रतिक्रिया घेऊया. चला फोटो घेऊन झाला असेल तर सांगा. झालंय का तुमचं? चालू करा. बरं घे, कट करा, स्टॉप करा. थांबा की, अहो थांबा तुम्ही. ताई तुमचं नाव सांगा आणि तुम्ही जो आज चित्रपट पाहिलाय त्या चित्रपटाविषयी काय वाटलं? चांगला होता का? हो, खूप छान होता तुमचं पिक्चर. नाव सांगा अगोदर. वर्षराज नवनाथ मारकड. हा, छान होता पिक्चर, रिअल स्टोरी होती आणि भविष्यात म्हणजे आपल्याला काय म्हणतात कसं घडतंय महाराष्ट्रात राजकारण ते पण त्याच्यानं समजलं. राजकारणाविषयी दिवस टिकून राहिलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं या पिक्चरात. कसं वाटलं पिक्चर? दीदी तुझं नाव काय? सांग. राजनंदनी भोसले. राजनंदनी भोसले. आज तू हा धर्मवीर 2 चित्रपट पाहिलेला आहे. काय वाटलं चित्रपट बघून? चांगला होता चित्रपट की वाईट होता? चांगला होता. चांगला होता. या चित्रपटामध्ये जे काही दृश्य दाखवले या दृश्यामधनं काही शिकण्यासारखं होतं का? हो, खूप काही होतं शिकण्यासारखं होतं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत आता सध्याला आनंद दिघे यांचं कार्य दाखवलं जातंय. त्या आनंद दिघेच्या जीवनावरती आणि तो जो चित्रपट आहे त्या स्टोरीचा आणि चित्रपटाचं काही साम्य आहे का? हा असेल. आजी तुमचं नाव काय? अर्चना जयपवार. आता तुम्ही हा चित्रपट पाहिलाय, या चित्रपटाविषयी काय वाटतं तुम्हाला? चांगला होता चित्रपट? खूप छान पिक्चर होता, खूप आवडला. पार्ट 1 पण बघितला ना, पार्ट 2 पण बघितला. पार्ट 1 पण बघितला आणि 2 पण बघितला. पार्ट 1 आणि पार्ट 2 याच्यामध्ये काय फरक वाटला का? नाही, साम्य सेम. साम्य सेम आहे. हा, काय नाही. धर्मवीर 2 बघत असताना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना एक व्यक्तिशः म्हणून एक महत्वाचा चित्रपट आहे असं वाटतंय का तुम्हाला? हो, वाटतंय. जीवनामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. लहान मुलांना एक चांगलं मार्गदर्शन मिळते, लहान मुलांना चांगलं योग्य मार्गदर्शन मिळते. दिघे साहेबांना कसं वागावं मुलांनी हे कळते. शिवाजी महाराजांच्या काळात जे काही इतिहास होता तो इथे दाखवतो. बायकांचा कसा आदर केला पाहिजे, मुलींना कसं मानाने बहिणींप्रमाणे बघितलं पाहिजे हे या पिक्चर मध्ये सांगितलं. खरं तर ह्या ताईंनी जो आता महत्वाचा विषय सांगितला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा आनंद दिघे साहेबांच्या काळामध्ये ज्या महिलांचा आदर केला जात होता त्या प्रकारचा आदर आता सध्याला झाला पाहिजे या चित्रपटामधनं या ताईंनी शिकलेले आहेत. दीदी तुला काय वाटतंय? काय नाही, मस्त, एकदम मस्त पिक्चर आहे. चांगला पिक्चर आहे. शिकण्यासारखं काय वाटतं म्हणजे तुला भविष्यामध्ये या चित्रपटातून तुला शिकण्यासारखं काय असं मिळालं का? शिकण्यासारखं म्हणजे मुलींनी लीडर होऊन जगलं पाहिजे, मुलींनी आजाद होऊन जगलं पाहिजे, कोणाच्या भीतीने असं हे राहिलं नाही पाहिजे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.